चला तर सकाळी माझं म्हणजे म्हणायचं विसरून गेलं तर मला लगेच पाहायचे एका कमेंट आले शिवराय म्हणत जा कशाचं काय भरताचं मला जरा वांग करावं तर ते किडकच निघायला लागलं की. तर बघा आपल्या इथं काय काय घेतलंय बघा. इथं खोबरं घेतलंय एवढं, इथं कोथिंबीर घेतली, इथं लसूण घेतलंय, इथं आलं घेतलंय, इथं थोडंसं डाळ घेतलंय ना, इथं हिरवी मिरची. तर नक्कीच बघा आता कसं आपलं कसं चाललंय ते आता. बघ इथं पप्पाला टाइम भरून दे. तर बघा आता आपण ही बारीक करणार आहे बघा. इथं मिरची, ही आलं, ही लसूण, हे कोथिंबीर, हे थोडंसं खोबरं, इथं थोडंसं डाळ. तर बघू आता नेमकं आपण कसं वांग होतंय कसं करतोय तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर आता एवढं बारीक करून फोडणी देते. तर बघा ह्यांचं कटाळलं बघा. तर बघा एवढं गिलप्या काढले ते हो का हाय का नुसती फोड येऊ लाकडं का बसूनच चाललंय हो का सगळं घामाघूम झाले ते गाठीचं लाकूड आहे. हां जरा ताप करायला लागले तर आता आपल्याला सारखं चुलीवर लागतंय त्याच्यामुळं आहे ना चुलीवर लागतं. हां ते राहिले आणि दोन राहिले. ही आता ही दोन, ही एक राहिले आणि ही एक राहिले. तर ह्याचा बुकना पाडला. ही आका लिंबच होता बघा एवढा मोठा हो का एवढा मोठा लिंब होता. आता नुसतं एवढंच राहिले. तर हे आपल्याला 2-4 दिवस जातं येतात एवढं सरपण. 8 दिवस म्हणलं तर चालतंय हाय का ना. हां तर चला आणि ती पाण्याखाली एक लावलं म्हणजे सगळ्याचं पाणी बी तापतंय आणि सगळ्याचं हे बी होतंय. तर चला आता हां ह्याचं चिंबक बघून घ्या तेवढं हो का. हां दाखवलं. हां तर चिटकवून बी दाखवू काय. तर बघा असं चिटकवतंय त्याचं लय असतंय मध्ये मध्ये करणं. जिरी टाकते तर एक चक्रफूल, थोडंसं लवंग, थोडीशी हळद टाकते. थोडेसे लसूण पेस्ट टाकते. पाणी त्याने मोकळं केलं. तळून घेतलं बरं. 5-10 मिनिटं. तर आता इथे म्हणताल भरले नव्हते पण भरायला किडकेच निघले बघा वांग एवढी तेवढी निघली नव्हती. तर याला तळून चांगलं घेते. मीठ टाकते बघा थोडासा जरा चव लागते. मला वापलायची होती वांग शिजतंय. तळून घेतली आता ही वांगी. तर तेलात वांग तळून घेतलं लगेच शिजतं असं शिजत नाही. आता गाळ झाला का तर आता याला मी तळून घेते बारीक केलेलं.
की काय काय आहे ते. तर हे असं आपण केलं. तांब्या दे इकडं दादा. दादा ते तांब्या दे इकडं. तर आता याला तळून घेते बरं चांगलं. म्हणजे सगळा मसाला बसते वापरल्यावर सगळं. त्यात थोडं सुहाना बी टाकते. तर बघा हे आपला असा चांगला मसाला भाजलाय. आता वांग मसाल्यात झालं का भराव म्हणून नेम नाही तर यात आपल्या पुढीत जातंय सगळं. तर मी आता याला थोडा शेंगदाण्याचा कूट टाकते. तरी आपल्याला याला कढीपत्ता नाही बघा. आता गरम पाणी केलेलं ओतते. तर आता याला उकळल्यावर बघू आपण कशी तरी येते याला. आपल्या कालवणाला उकळी फुटले गरम पाणी केलेल्यामुळे. तर आता उतरल्यावरच आपल्याला दिसणार वांग. चल दे आम्हाला वाटायचं की चपाती झाल्यावर लगेच. तर बघा आपली वांग्याची जर नक्की सांगा मला ही नेमकं खरं वांग आहे का नाही कसलं वांग आहे ते. तर आता आपल्याला लवकर दिवस मागवते त्याच्यामुळं अंधार पडलाय आता. तर मी 5:30 वाजता चूल पेटवलेली होते. तर ताई मला म्हणते सांगितलं ताई की खाल्ल्याशिवाय चौकशी करायची. तर ताई तुम्ही नक्कीच या खायला. तर सगळीच बरं का नाहीतर तुम्ही म्हणताल त्या ताईलाच बोलते. त्यांनी मला तशी कमेंट केली ती. तर सगळीच या बघा आपलं कसं. आणि नक्की सांगा खरं वांग आहे का तिखटाचं वांग आहे ते. तर असं झालेलं आहे आपले. तर चला आता बाय.